करवीर तालुक्यातील नागावचे सुपुत्र अग्निवीर जवान विजय विलास कराडे हे पंजाबमधील चंदी मंदिर इथं ADF रेजिमेंटमध्ये कर्तव्य बजावत होते. शनिवारी रणगाड्याची दुरुस्ती करत असताना अवजड भाग अंगावर पडून ते गंभीर जखमी झाले होते. उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. आज मंगळवारी सकाळी त्यांचं पार्थिव इस्पुर्लीमध्ये आणण्यात आलं. यावेळी ग्रामस्थांनी पार्थिव घेऊन आलेल्या वाहनावर फुलांचा वर्षाव करत त्यांना आदरांजली वाहिली. इस्पुर्ली ते नागावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. विद्या मंदिर नागाव आणि नागाव हायस्कूल आणि बळीराजा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दुतर्फा उभं राहून फुलांचा वर्षाव केला. विजय यांचं पार्थिव दारात आल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत जवान विजय यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी वीरपुत्राच्या आईवडिलांसह कुटुंबियांना धीर दिला. नागावमधल्या वारकऱ्यांनी टाळ मृदंगाचा गजर करत तर विद्यार्थी आणि तरुणांनी शहीद विजय कराडे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता. जवान विजय यांचं अंत्यदर्शन घेत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागावमध्ये जनसागर लोटला होता. विजय यांनी शिक्षण घेतलेल्या नागाव हायस्कूलच्या मैदानामध्ये अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी बिरदेव डोणे, इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SS शेख, जिल्हा सैनिक कल्याण संघटक सुहास कांबळे, सरपंच सतपाल मगदूम, नागाव विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगराव मगदूम, बळीराजा अकॅडमीचे अजित जाधव, माजी सरपंच दीपाली नाईक, आजी माजी सैनिक संघटनेचे BG पाटील, ADF रेजिमेंट सुभेदार डाफळे यांनी जवान विजय यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. विजय हे अग्निवीर जवान होते. वरिष्ठांचा आदेश नसल्यानं 109 TA बटालियनची गार्ड ऑफ ऑनरची टीम मानवंदना देण्यासाठी सुमारे 1 तास उशिरा आली. तरीही मैदानावर असलेल्या हजारोंचा जनसमुदाय भर उन्हात शांततेत बसला होता. वीर जवान अमर रहे, विजय कराडे अमर रहेच्या घोषणा देत होता. 109 TA बटालियनचे जवान आल्यानंतर मानवंदना देण्यात आली.
अग्निवीर भरती ही फक्त 4 वर्षांसाठीच असल्यामुळं अनेक भरती झालेल्या जवानांना वयाच्या 22 ते 23व्या वर्षी निवृत्त व्हावं लागतं. त्यामुळं सरकारनं केलेली ही अग्निवीर भरती रद्द करून जवानांना पूर्वीप्रमाणेच कायमस्वरूपी सेवेत घ्यावं अशी मागणी कराडे यांच्या नातेवाईकांनी केली आहे. माझा पण मुलगा 4 वर्षासाठी म्हणजे विजय आणि हा ट्रेनिंग पासून ते आतापर्यंत एकत्रच आहेत. शनिवारी म्हणजे माझ्या मुलांनी फोन केले त्यावेळी मला समजलं की मम्मी असं असं झालं म्हणजे माझ्या मुलाने फोन केला तेव्हा म्हणजे असं एक दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं म्हणजे माझं मुलगा असतं तरी पण मला तसंच वाटलं. मी माझ्या मुलाला विचारलं बाळा त्यांची मम्मी वाट बघत असणार ना रे फोन करते म्हणून काय माहिती मम्मी तो रोज करता का नाही करता ते माहिती नाही. मी बाळा माझ्या मुलाला 9 वाजेपर्यंत जर फोन आला नाही तर मी रोज माझ्या मुलाला मी फोन करते का फोन केला नाही तू. 4 वर्षातच शहीद मुलांना जीव गमावण्यापेक्षा थोडं का फार होईना त्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचं पण मनाला समाधान वाटतं की हां बाबा मी वर्दी अंगावर चढवली म्हणजे त्याचा काहीतरी त्यांना उपयोग व्हावा. 4 वर्षामध्ये मुलगा काय करणार आहे त्याचं शिक्षणचं पण वय आता माझा मुलगा समजा 19 वर्षामध्ये भरती झाला 23 वर्षापर्यंत त्याचं शिक्षणाचं वय असतं. 23 वर्षापर्यंत जर तो रिटायर होऊन आला तर पुढं काय शिक्षण घ्यायचं का कुठलं दुसरं. गव्हर्नमेंटला मी विनंती करतो की अग्निवीर भरती बंद करून अशी पहिला कशी परमनंट होती कायमस्वरूपी होती त्याचं जे वय किती आहे ते वर्षापर्यंत म्हणजे त्यांना परमनंट करून मुलांना त्यांना पुढं हे करायचं. 4 वर्षाची जी भरती आहे ती पूर्णपणे बंद होऊन मुलांचं करिअर बी पूर्ण होत नाही आणि कमी वयात असं केलं की आई वडिलांचा आधार तुटतो आणि ज्या वेळेला बाळ घरात येत असते त्यावेळी काय होतंय ते त्यांनी भावना आई वडिलांच्या कुटुंबाच्या समजून घेऊन ही भरती खरोखर माझी विनंती आहे की त्यांनी बंद करावी. आज आमचा भाऊ बहीण याचा आम्हाला अग्निविरुद्ध भरतीची जी सुविधा आहे ती सगळ्या मुलांना लागू दे. आणि आज आमचा भाऊ तर शहीद झाला असं कुणाचा मुलगा कुणाचा भाऊ कुणाचा जे काय असेल ते शहीद होऊ नये. आणि अग्निविरुद्ध जी आहे भरती ती त्याचा लाभ त्याची सुविधा सगळ्यांना मिळू दे हीच माझी वर्षाची पोराची भरती करून लगेच पोराचे 2 वर्षात प्रेत बघण्यापेक्षा ही भरती बंद करावी आणि हा पूर्वीपासूनची भरती सुरू करावी सरकारनं. विजय यांचे वडील पेंटिंगची कामं करतात तर आई शेती आणि मोलमजुरी करत संसाराचा गाडा हाकते. विजय यांनी जिद्दीनं प्रयत्न करत अग्निवीर म्हणून सैन्यात भरती होण्यात यश मिळवलं होतं तर त्यांचा भाऊ सध्या सैन्य भरतीसाठी प्रयत्न करतोय. अग्निवीर बनून देशसेवा करण्याचं विजय यांचं स्वप्न नियतीनं पूर्ण होऊ दिलं नाही. त्यामुळं नागाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये.